स्नायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार आपल्या समोर घेऊन येत आहेत नागपूरची असावरी आणि याची माझी म्हणजे याच्या मुंबईची रेश्मा. कंदिलात राखेल भरा ग माझ्या कंदिलात राखेल भरा. एक्सक्यूज मी. कोण आहे रे तिकडे खुसफुस करतय? हॅलो एक्सक्यूज मी. कोण आहे रातचं एवढं रातच्या टायमाला कोण आलं बाबा? कोण आहे? नमस्कार मी दीपिका. आज का ऍक्च्युली काय झालं माझी गाडी इथे बंद पडली हो. आज का त्यामुळे राहण्यासाठी हॉटेल किंवा लॉन्च कुठे? हो बाई आमच्याकडे हॉटेल नाही. लास्ट कुणी घेतच नाही बाबा. काय हा बरं राहण्यासाठी कुठे सोय वगैरे होईल सांगू शकता का? अहो माझ्याकडे राहा की मग. तसं बी एवढं रातच्याला कुठे जाल तुम्ही? जाऊ द्या या माझ्याचकडे राहा तुम्ही. बरं थांबा. बरं. बसा हे बसा इथे बसा. हो बसा. हे पाणी घ्या पाणी. थँक्यू सो स्वीट ऑफ यू. आज का बरं बरं किती वाजले? 10:30 वाजले असतील की अंदाजे. 10:30. हा. शनिवार म्हणजे आज कोमोलिकाचा खून दाखवतील. अरे देवा खून कोणी केला? कुणाचा कुठ दाखवणार आहे? अरे देवा देवा तसं नाही म्हणजे मी ऍक्ट्रेस आहे आणि माझा आज एपिसोड आहे त्याच्यामध्ये कोमोलिकाचा मी खून केलाय. अरे देवा म्हणजे तुम्ही नटी. हा देवा किती मोठ्या माणसाला माझ्या घरी पाठवलं बघ. चांगलं तुमच्याकडे टीव्ही आहे ना? होता टीव्ही पण खोका झाला त्याचा. बाई तुम्हाला सांगते त्याचं काय झालं माहितीये का? जुना झाला ना देवळी करून ठेवली त्याची. काय सांगू ताई आमच्याकडे लाईटच नाहीये. लोड शेडिंग लई तर असं वाढलंय आमच्याकडे. तुम्हाला सांगते दिवसात फक्त 2-3 तासच लाईट असतात. ताई आईस आहे का? अरे देवा माझी आई तर कवाच गेली हो. नाही आईस आय मीन आईस बर्फ. आता बर्फ म्हणाला तुम्ही? नाही मी तुमचं फ्रीज पाहिलं ना त्यामुळे. हा बरोबर आहे तुमचं बी म्हणणं. काय आहे ना ताई आमच्याकडे फ्रीज होता पण ना लई जुना झाला होता. लाईट नसल्यामुळे आमचं काही कामच चालत नव्हतं म्हणून मग आम्ही त्याचं कपाट करून ठेवलं. कपाट? हा त्यातच कपडे टाकतो आम्ही आमचे. ठीक आहे. बरं तुम्हाला फ्रीज कशाला पाहिजे होता? नाही ऍक्च्युली पाय खूप दुखतोय त्यामुळे शेकायचं होतं मला. असं का? थांबा हे बघ हे आमच्याकडे ना गार पाणी आहे बघा. हे पाण्याने पाय शेका. आमचे कधी पाय दुखले ना तर आम्ही याच गार पाण्याने पाय शेकतो. असं बरं वाटतं म्हणून सांगते तुम्हाला का. खरंच हो खूप थंड पाणी आहे. हा तुम्हाला फ्रीजची काहीच आवश्यकता नाहीये. पण तर आमच्याकडे हिर आहे ना. विहीर? मला आवडेल विहीर बघायला. दाखवाल का मला? लय दूर आहे हो. 4 मैल चालत जावं लागेल. 4 मैल? नाही कळत 12 असू द्या पण लय दूर होतो. म्हणजे तुम्ही चालत जाता का हो? नाही मुख्यमंत्री गाडी पाठवतो मला. काय ताई गरीबाची थट्टा करते. ओ सो सॉरी. हा म्हणजे तुम्ही एवढ्या कष्टाने पाणी आणता आणि मी त्याच्यात पाय टाकला. सो सॉरी प्लीज. नाही की शेका काही होत नाही. नाही नको प्लीज. शेका की. नाही नको राहू द्या. तसे बी आता पाणी प्यायचं उपयोगाचं नाही. एक काम करते उद्या याच पाण्यानं आंघोळ करा की तुम्ही. हा नको. नको कसं? आमच्या गावात पाण्याला सोन्यासारखी किंमत आहे ताई. असं फेकणं उपयोगाचं नाही. बरं रात्री झाली झोप आता गुमानो. मला तसं बी उद्या पाणी घेऊन जायचंय बरं का. बरं मला सांगता का मी कुठे झोपू? इथं झोपा की. बाहेर? बरं चालेल. हा बरं ताई एक काम करा. काय? रातच्या तुम्हाला काही लागलं ना तर मला आवाज दे बरं का. बरं मी त्यापेक्षा जागेच राहते. आणि वेळ घालवण्यासाठी पुस्तक वगैरे वाचायला मिळेल? ताई लाईट गेली हो. एवढ्या अंधारात कुठे पुस्तक वाचते? बरं ठीक आहे मग वेळ घालवण्यासाठी काय करू मी? ते तुम्ही एक काम करा माझ्याकडे लई बेस उपाय आहे. असे खाटेवर आडव्या पडलात ना का तुम्हाला वरती चांदण्यानं गच्च भरलेला आभा दिसत. त्यातल्या एखाद्या चांदणीला मावशी करा एकीला मामी करा आणि त्या चंद्राला मामा करा आणि मारा की गप्पा त्यांच्यासोबत. काय रे चंद्या कसेस? मावशीला त्रास नको दे बरं का. हा सांगून ठेवते. जर आईला नाव सांगीन तुझं. अरे झोप उद्या पाणी घेऊन जायचंय मला. ताई मी हाच का ताई एक सांगू? सांगा की. मला खरंच तुमच्या गावासाठी काहीतरी करावंसं वाटतं. आज का म्हणजे मी मुंबईला गेली ना हा तर न्यूजपेपर मध्ये एक आर्टिकल देणार आहे. आज का गावाचा अंधार कधी संपणार? पण ताई आमच्या गावात काल बी अंधार होता आज बी आहे. पण आमच्या गावातला उद्याचा उजेड फक्त तुमच्या सैऱ्यातल्या लोकांच्या हाती होत आहे.
तुमच्या सैऱ्यातल्या लोकांनी जर ठरवलं ना की रोज नाणी घरातला नळ सुरू करताना आमच्या गावातला 4 महिलाची दगडी पायपीट लक्षात घ्या. रोज दिवाळीला लाइटिंग करताना आमच्या गावातला हा अंधार लक्षात असू द्या. तुम्ही एवढं केलं ना ताई तरी पुरेसं आहे हो. नाहीतर काय आमची रात अशीच चालू राहील या चंद्राच्या प्रकाशात. वाव, किती सारी आहे ना. सो क्यूट. हाय रेश्मा. हॅलो. चला विचारूया जजेस ना की तुमचा परफॉर्मन्स त्यांना कसा वाटला. सुप्रिया मॅम. आवडला मला. त्याच्यातली त्याचं जे मीनिंग होतं, त्याच्यातला जो गाभा होता तो पोचला. म्हणजे काही तुझं कॅरेक्टर आहे ते काही प्रमाणात म्हणजे बऱ्याच अंशी चांगलं वाटलं, पण अगेन थोडीशी तयारी माझ्या मते तुमची कमी पडते. कदाचित थोडंसं अंडर रिहर्स्ड वाटतं आहात, पण प्रयत्न चांगला होता दोघींचाही. आणि त्याच्यामुळे एकंदर जे स्किट होतं ते आवडलं. त्याच्यातला अर्थही खूप छान होता, पण तुम्हाला स्कोप आहे इम्प्रूव्हमेंटला. थँक्यू मॅम. छान होत. छान विषय पोचला. आणि अजूनही बरंच विसरणं होत होतं. बरंच वाक्यांची जुळवाजुळव होत होती. छान. तुझा पिच खूप छान आहे आणि खूप छान. पण छान केलंस. तुझं मला वाटतं आता ह्या सगळ्याच्या मध्ये तुझा बेस्ट परफॉर्मन्स होता इथे. आता खूप गोड केलंस आणि खरंच कौतुक आहे. मी आज इथे सगळे जे बघितलेत ना, प्रत्येक जण हा तयारीत आहे. म्हणजे कोणी असा हे नाही की हा ऍक्टर कमी जास्त होत असेल, पण एव्हरीबडी आर खूप खूप टॅलेंटेड आहात तुम्ही. फक्त ते ह्या छोट्या मोठ्या चुकांमुळे नका त्याला हे करून देऊ. थँक्यू महेश सर. थँक्यू रेश्मा. थँक्यू चुटकी. ऑल द व्हेरी बेस्ट टू बोथ ऑफ यू. थँक्यू सो मच. Fifer, महाराष्ट्राचा सुपरस्टार.